आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीका केली। सांगलीच्या जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांच्या आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ मोर्चा निघालेला। गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात जतमध्ये जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढला गेला। यावेळी जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली। ह्याला अक्कल नको। ह्याला काय करायचंय? गोपीचंद पडळकरला बदनाम करायचंय। अरे गोपीचंद पडळकर काय असा तयार झालाय का? असे लय अटॅक घेऊन मी इथं आलोय। 2-2, 3-3 महिने मी अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय। तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ता कारणामध्ये 2-2 महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो। माझ्यावरती आरोप केले जातात। जतला माणसं पाठवली कशासाठी? गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? यामधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। माझा प्रश्न सुसंस्कृत आणि संस्काराबद्दल कायम भाष्य करणाऱ्या बीजेपीला आहे। या नेतृत्वाला हे मान्य आहे का की ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राची सेवा केली, ज्यांच्या मातोश्रींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, ते दोघंही आज या जगात नाहीत, त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची भाषा, इतकी घाणेरडी भाषा ही वापरणं हे एखाद्याला शोभा देतं का? बीजेपीच्या नेतृत्वाने पुढे येऊन ह्याची स्पष्टता द्यावी। किंबहुना आमची अपेक्षा आहे की आपण जाहीररित्या याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागावी।